तर जलाच्या बाबतीत वाग्भटांनी सांगितलंय की अन्न पाने सलिलम एव श्रेष्ठम. आपण आहार घेत असताना पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर्व रस योनित्वा म्हणजे सर्व रसांची निर्मिती जी आहे ती पाण्यातून झालेली आहे. म्हणजे आपले जे षड्रस आहेत, मधुर, आम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय, या सहाही रसांचं जे उत्पत्ती स्थान आहे ते म्हणजे जल. जलातूनच सगळ्या रसांची उत्पत्ती झालेली आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. आणि आपल्या जे इंद्रिय आहेत त्यातलं रसनेंद्रिय जे आहे ते सुद्धा जलमहाभूताचंच अधिष्ठान आहे. पाणी हे सगळ्या रसांचं तर जनक आहेच, परंतु ते सगळ्या प्राणी मात्रांना साध्य आहे. म्हणजे पाण्याची कधी कुणाला रिॲक्शन येते का, कधी कुणाला त्याची ॲलर्जी येते का, तर नाही. सगळ्या वनस्पतींना पाणी लागतं, सगळ्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना पाणी लागतं. जेवढे जेवढे सजीव आहेत या सृष्टीमध्ये त्या सगळ्यांना पाण्याची गरज असते. पाण्याशिवाय त्यांची उत्पत्ती होऊ शकत नाही, पाण्याशिवाय त्यांची वाढ होऊ शकत नाही, पाण्याशिवाय त्यांचं पोषण होऊ शकत नाही. म्हणून सर्व प्राणी मात्रांकरता पाणी हे सात्म्य आहे. आणि सर्व प्राणी मात्रांचा प्राण हे जल आहे. म्हणून पाण्याला जीवन असं आपण म्हणतो. पाण्याशिवाय जीवन होऊ शकत नाही. म्हणून प्राण असं सुद्धा जलाला म्हटलेलं आहे. या सर्व सृष्टीवरचे सगळ्या ज्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत, ते जलाशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. म्हणून त्याला जीवन असं म्हटलेलं आहे. जर आपल्याला पाणी नाही मिळालं तर कोणत्याच प्रकारची प्रक्रिया शरीरामध्ये बिन पाण्यानं घडू शकत नाही. आपलं जे शरीर आहे, मनुष्याचं शरीर, ते मनुष्याच्या शरीराचा 2/3 भाग, मनुष्य शरीराचा 2/3 भाग जो आहे तो पाण्यानं व्यापलेला आहे. आणि 1/4 भाग हा फक्त घन आहे. त्यापैकी रस आणि रक्त, रस आणि रक्त या धातूमध्ये 70% पाणी आहे. मज्जा धातूमध्ये 20% पाणी आहे आणि अस्थिमध्ये 10% पाणी आहे. अन्नाचं जे जे काही आपण अन्न घेतो त्यावेळी अन्न घेत असताना सुद्धा आपण मध्ये पाणी पित असतो. त्यामुळे अन्न घेण्याची प्रक्रिया सुद्धा पाण्याशिवाय होऊ शकत नाही. एवढंच, अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा आपण पाण्याशिवाय करू शकत नाही. म्हणून अन्नाचं योग्य तऱ्हेनं पचन होण्याकरता, रक्ताभिसरण उत्तम रीतीनं होण्यासाठी, त्यानंतर शरीरातून मलमूत्रादी घटक, त्याज्य घटक जे आहेत ते शरीरातून बाहेर पडण्यासाठी, शरीरामध्ये सर्व धातूंना पोषक तत्व पुरवण्यासाठी, शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. जर पाणी नसेल तर यातली कुठलीच प्रक्रिया होऊ शकत नाही आणि त्यामुळं शरीर हे जिवंत राहू शकणार नाही. म्हणून पूर्वी काय करायचे, आता आपल्याकडे सगळीकडे आपण पाईपलाईन कुठेही पाणी नेऊ शकतो. धरणं बांधलेली आहेत, कालवे काढलेले आहेत. त्यामुळे आपण पाणी जिथं पाऊस पडत नाही तिथं सुद्धा पाणी आपण नेऊ शकतो. आपल्या घरात आपण पाणी आणू शकतो. परंतु पूर्वी असं नव्हतं. त्यामुळे जिथं जलाशय आहे, जिथं नद्या आहेत, ओढे आहेत, तलाव आहेत, अशाच ठिकाणी सगळे प्राणी वस्ती करायचे किंवा मनुष्यांची वस्ती किंवा मनुष्यांच्या वसाहती सुद्धा जिथं नद्या आहेत, पाणी आहे, अशा ठिकाणीच व्हायचे. आता हे पाण्याचा आपल्याला काय काय उपयोग होतो, तर पाण्याचा उपयोग आपल्याला सगळ्याच गोष्टींसाठी पाण्याची गरज असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या रोजच्या कामासाठी, प्रत्येक व्यक्तीला आपलं जे काही दैनंदिन काम आहे त्याच्यासाठी साधारण 150 ते 200 लिटर पाण्याची गरज असते. आता या पाण्याची गरज आपल्याला कोणकोणत्या कामासाठी असते ते आपण बघूया. पाण्याची गरज सगळ्याच गोष्टींसाठी आपल्याला पाणी लागतं. एक म्हणजे पाणी पिणं, आपल्याला तहान लागते, शरीराला पाण्याची गरज असते, त्यामुळे आपण पिण्यासाठी पाणी वापरतो. त्यानंतर अन्न बनवण्यासाठी म्हणजे स्वयंपाक तयार करण्यासाठी सुद्धा पाणी वापरतो. तर पिणं आणि स्वयंपाक करणं यासाठी आपल्याला साधारणतः 1 गॅलन पाणी लागतं. नंतर स्नान करणं म्हणजेच आपल्या शरीराची स्वच्छता, आपली कपडे, भांडी हे सगळं धुणं, आपल्या घराची स्वच्छता, या सगळ्यासाठी 11 गॅलन पाणी लागतं.
नंतर शौचालयाकरता 5 गॅलन पाणी लागतं. त्यानंतर जे काही व्यापारी आहेत त्यांचा व्यापार करण्यासाठी, कारखाने यांच्यासाठी 5 गॅलन पाणी लागतं. नंतर सामाजिक जे काही सार्वजनिक जी स्वच्छतागृह आहेत किंवा रस्ते आहेत, सार्वजनिक स्नानगृह आहे, नंतर अग्निशामक दलामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाणी लागतं. तर या सगळ्यासाठी साधारणपणे 5 गॅलन पाणी लागतं. आणि पशुपालनाकरता जे काही गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या हे सगळे जे पशु आहेत त्या पशुपालनाकरता सुद्धा 3 गॅलन असं पाणी लागतं. आता ही जी मात्रा आहे ती आपण पाणी किती वापरतोय आणि कसं वापरतोय. काही ठिकाणी पाणी हे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक वापरलं जातं. पण काही ठिकाणी धो धो नळ वाहत असतात आणि पाण्याचा अपव्यय सुद्धा बऱ्याच वेळा केला जातो. त्यामुळं आपण कसं आणि किती वापरतोय पाणी यावर प्रत्येकाची गरज ही अवलंबून असते. रुग्णालयामध्ये सुद्धा प्रति व्यक्ती अंदाजे 40 ते 50 गॅलन पाण्याची आवश्यकता असते. तिथे पिण्यासाठी आवश्यकता असते आणि याशिवाय हॉस्पिटलची साफसफाई, स्वच्छता यासाठी पिण्यापेक्षा सुद्धा जास्त पाण्याची गरज तिथे असते. आता मनुष्य जीवन जे आहे ते सुरक्षित आणि आवश्यक त्या प्रमाणामध्ये जर पाण्याचा पुरवठा होणं हे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यक असतं. जर आपण जे पाणी पितोय ते जर पाणी दूषित असेल, त्याच्यामध्ये जर अ, अनेक रोगजंतू जर असतील, घाण असेल, तर त्यामुळं अनेक प्रकारच्या साथी येत असतात. आणि त्याकरता भारत सरकारनं राष्ट्रीय जलपुरवठा आणि स्वच्छता कार्यक्रम 1954 पासून सुरू केलेला आहे. आज सुद्धा कित्येक छोट्या छोट्या गावांमध्ये, वाड्या वस्त्यांवर पाण्याची खूप टंचाई आहे. कारण तिथपर्यंत नद्यांचं पाणी पोचत नाहीये आणि विहिरी, तलाव याची सुद्धा काही तिथे सोय नाहीये. म्हणून प्राथमिक स्वास्थ्य रक्षणाचा सुरक्षित जल हा मूलभूत पाया आहे. आता ज्या पाण्याला कुठल्याही प्रकारचा रंग नसतो, कुठल्याही प्रकारचा वास नसतो किंवा कुठल्याही प्रकारची जी चव नसते, जे अपायकारक रासायनिक पदार्थांपासून मुक्त असतं, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रोगजंतू नसतात, ते पाणी आपल्याला पिण्यासाठी सुरक्षित किंवा शुद्ध म्हणता येईल. आता पाण्याचे जे उपयोग आहेत म्हणजे आपल्यासाठी व्यक्तिगत उपयोगासाठी आणि सार्वजनिक कामासाठी असे असे 2 प्रकारे आपल्याला पाण्याचा उपयोग होत असतो. आता घरगुती कार्य जे आहेत त्या घरगुती कार्यामध्ये पाणी पिणं, अन्न शिजवणं, व्यक्तिगत स्वच्छता, कपडे भांडी धुणं, घराची स्वच्छता, आपल्या घरात जो काही बगीचा असतो त्या बगीच्यामधल्या झाडांना पाणी घालणं यासाठी आपल्याला पाणी लागतं. आणि सार्वजनिक जी कार्य आहेत, सार्वजनिक कार्य म्हणजे रस्त्यांची स्वच्छता, पोहण्याचे तलाव, सार्वजनिक उद्यानं, नंतर कारंजे वगैरे यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाणी लागतं. नंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये, व्यापारिक क्षेत्रामध्ये आणि कारखान्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी लागतं. नंतर शेतीसाठी तर भरपूर पाणी लागतं कारण शेती तर पाण्याशिवाय पिकणारच नाही. त्यामुळे शेतीला तर पाणी पुरवठा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्याबरोबरच अत्यंत महत्वाचा उपयोग म्हणजे वीज निर्मिती. वीज निर्मिती ही आपल्याकडे आपण पाण्यापासूनच करत असतो. तर पाणी कमी झालं तर वीज सुद्धा आपल्याला पुरेशी मिळणार नाही. तर असे पाण्याचे उपयोग आहेत. आता पाण्याचे प्रकार आणि गुणधर्म काय आहेत? आता पाण्याचे जे प्रकार आहेत, मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे दिव्य जल आणि अंतरिक्ष किंवा आकाशीय जल, आणि दुसरा जो प्रकार आहे तो भीमजल. भीम नाही, भौमजल. दिव्य जल जे आहे त्यालाच अंतरिक्ष जल किंवा वर्षाजल असं म्हणतात. आणि हे वर्षाजल म्हणजे काय? पावसाचं पाणी. तर हे पावसाचं पाणी जे आहे ते 4 प्रकारांनी आपल्याला मिळतं. कोणकोणत्या प्रकारांनी मिळतं? तर एक म्हणजे धार, कार, थेंब आणि तौशार. धार, कार, थेंब आणि तौशार या 4 प्रकारांनी आपल्याला दिव्य जल किंवा वर्षाजल हे मिळत असतं. आता धारोदक, पहिलं धार म्हणजे धारोदक. धारोदक जे आहे ते आपल्याला कसं मिळवता येईल? तर आपलं जे टेरेस आहे
त्या टेरेसवर आपण असे पसरट चांदीचे, तांब्याचे किंवा काचेची पसरट पात्र जर आपण टेरेसवर ठेवली, तर पाऊस आल्यानंतर पावसाचं पाणी त्या भांड्यांमध्ये पडेल आणि साठेल. तर हे जे आपण पावसाचं पाणी डायरेक्ट आपण घेतलेलं असतं भांड्यांमध्ये, तर ते जे आहे त्याला धारोदक असं म्हणतात. आणि हे जे धारोदक आहे ते लघु सौम्य जीवन देणारं, बल्य, तृप्ती करणारं आणि रसायन असतं. रसायन म्हणजे आपली ताकद वाढवणारं, प्रतिकार शक्ती वाढवणारं असतं. आणि हे दारोदक जर आपण झाडांना घातलं, आता झाडांना तर डायरेक्ट पाणी मिळतच पावसाचं, पण आपण जर घरात काही कुंड्या ठेवल्या असतील आणि त्याला जर असं आपण पाणी गोळा करून जर घातलं, तर त्या झाडांची खूप चांगली वाढ होते. नंतर कारोदक. कारोदक म्हणजे काय? कार म्हणजे गारा. गारांचा जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी गारांपासून मिळणारं जे पाणी आहे त्याला कारोदक असं म्हणतात. आणि हे कारोदक जे आहे ते वृक्ष विशद, पचायला अत्यंत जड असतं आणि भयंकर थंड असतं. आता गारा म्हणजे बर्फच आहे, त्यामुळे ते त्याचं पाणी जे आहे ते थंडच असणार आहे. आणि ते वात वाढवणारं आहे. वात पण वाढवतं, पित्त पण पित्त वाढवत नाही. वात आणि कफ हे दोन दोष गारांच्या पाण्यानं वाढतात आणि पित्त कमी होतं, त्याने पित्तघ्न असतं ते. नंतर चौथा प्रकार आहे हेमोदक. म्हणजे पर्वतीय बर्फापासून प्राप्त केलेलं जल. म्हणजे आता उत्तराखंड किंवा काश्मीर किंवा हिमालयामध्ये आपण जर गेलो तर तिथं सगळीकडं बर्फ असतं आणि ते बर्फ वितळून जे पाणी आपल्याला मिळतं त्या पाण्याला हेमोदक असं म्हणतात. आणि हे पाणी बर्फ वितळून मिळणारं पाणी जे आहे ते शीत, गुरू, वातकारक असतं आणि पित्तघ्न असतं आणि धातू वर्धक सुद्धा असतं, म्हणजे धातूंची त्यांना चांगली वाढ होत असते. नंतर चौथा जो प्रकार आहे दिव्य जलाचा तो म्हणजे तौषारोदक. तुषार. तुषार म्हणजे काय? दवबिंदू. थंडीच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी दव पडलेलं असतं सगळ्या झाडांवर. तर हे जे दवबिंदू आहेत ते दवबिंदू एकत्र करून गोळा करून जे पाणी मिळतं त्याला तौषारोदक असं म्हणतात. आणि रात्रीच्या वेळी आता हे कसं गोळा करायचं, तर रात्रीच्या वेळी काय करायचं, एखादं स्वच्छ असं सुती कापड जे आहे ते झाडांवर किंवा हिरवळीवर असं पसरून ठेवायचं. फक्त त्याचा स्पर्श मातीला, खाली जमिनीला होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि ते जे कापड आहे त्याच्यावर सगळं दवबिंदू पडतं आणि सकाळी पहाटे त्याच्यावर सगळं दव पडतं. आणि सकाळी आपण जर ते कापड काढून ते जर पिळलं तर त्याच्यातून ते दवबिंदूचं पाणी आपल्याला मिळतं आणि त्याला तौषारोदक असं म्हणतात. आणि हे जे तौषारोदक आहे ते अतिशय थंड असतं, वृक्ष असतं आणि वातदोष वाढवणारं असतं. आता हे झाले दिव्य जलाचे, म्हणजे पावसाच्या पाण्याचे हे गुणधर्म आहेत. पण पावसाचं पाणी जमिनीवर पडण्यापूर्वी त्याचे गुणधर्म वेगळे असतात. म्हणजे ते जे पाणी असतं अंतरिक्ष जल, म्हणजे भूमीवर पडण्यापूर्वीचं जे पाणी असतं ते शीत, पवित्र, कल्याणकारक असतं. मृष्ट असतं, म्हणजे नैसर्गिकरित्या शुद्ध केलेलं असतं. अतिशय निर्मळ असतं आणि पचायला लघु असतं. म्हणून ते जमिनीवर पडायच्या आधीच आपण एखाद्या पात्रामध्ये गोळा करायचं. त्याशिवाय हे जे दिव्य जल आहे ते बुद्धिवर्धक असतं, उत्साह वाढवणारं असतं, आपल्याला ग्लानी कमी करणारं असतं, म्हणजे झोप कमी करणार असतं, हृदय असतं म्हणजे हृदयाला बल देणार असतं, जीवन देणारं असतं, प्रसन्नता, सुख, तृप्ती देणारं असतं. नंतर अव्यक्त रस असणारं, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची चव असत नाही आणि अमृता समान हे पाणी असतं असं म्हटलेलं आहे. असं जर पाणी आपण पिलं तर त्यामुळं आपले सगळे श्रम, क्लम, मद, मूर्छा, तंद्रा, निद्रा, दाह ह्या सगळ्यांचं शमन होतं आणि ते उत्तम पथ्यकर सुद्धा आहे. म्हणजे त्याचं कुणालाच किंवा कुठल्याच आजारामध्ये ते अपथ्यकर नसतं, तर ते कायमच पथ्यकर असतं. नंतर सूर्यकिरणांचा यावर प्रभाव होऊन ते जमिनीवर येतं, त्यामुळं ते लघु म्हणजे लवकर पचणारं, पचायला अतिशय हलकं, वात कफ नाशक, शीत आणि जीवन देणार असतं. आणि हे अतिशय सौम्य असल्यामुळे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची अशुद्धी मिसळलेली नसल्यामुळं ते पित्त, रक्त, विष आणि वेदना नाशक असतं.
आता हे जे दिव्य जल आहे, वर्षा जल आहे, त्याचे प्राप्तिस्थानापासून पुन्हा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे गांग जल आणि दुसरं म्हणजे समुद्र जल. आता अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये नदीचं जलाच्या वाफेपासून तयार होणाऱ्या जलाला गांग म्हटलेलं आहे आणि समुद्राच्या पाण्याच्या वाफेपासून तयार होणाऱ्या जलाला सामुद्र जल असं म्हटलेलं आहे. परंतु हे योग्य वाटत नाही, कारण शेवटी पाण्याची जी वाफ आहे ती सारखीच असणार आहे. म्हणून गांगजल आणि समुद्रजल याच्या सुश्रुत संहितेमध्ये वेगळ्या व्याख्या सांगितल्या आहेत. सुश्रुत संहितेमध्ये काय सांगितलंय तर अश्विन महिन्यातल्या स्वाती नक्षत्रात पडणारं जे जल आहे, अश्विन महिन्याच्या स्वाती नक्षत्रामध्ये जे जल आभाळातून खाली पडतं ते गांगजल होय. आणि गांग वर्षा जलाचा अर्थ असा सुद्धा घेता येतो की गंगा जलाप्रमाणे ते शुद्ध आणि पवित्र असतं आणि हे पृथ्वीवर पडण्यापूर्वीच गोळा केलेलं असतं, म्हणून त्याला गांगजल म्हणतात. आणि सामुद्र जल म्हणजे काय तर सामुद्र मुदकम विश्रम लवणम सर्व दोषकृत, म्हणजे जे पाणी धूळ आणि इतर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक अशुद्धी आपल्यामध्ये सामावून घेऊन पृथ्वीवर पडतं त्याला सामुद्र जल म्हणतात. याच्यामध्ये ते थोडस खारट असतं, परंतु किंवा त्याच्यामध्ये जे काही पदार्थ मिसळलेले असतात त्यानुसार त्याला गंध प्राप्त होतो आणि हे त्रिदोष प्रकोपक असतं, कारण त्याच्यामध्ये हवेतले धूलिकण शिवाय इतर काही रासायनिक पदार्थ, हवेतले इतर वायू हे सगळं त्यामध्ये मिसळलेलं असतं, म्हणून हे आरोग्याकरता अहितकर असतं. परंतु अश्विन महिन्यातलं सामुद्र जल सुद्धा गांगजलासारखंच असतं. म्हणून अश्विन महिन्यामध्ये जो काय पाऊस पडतो, दव पडतं, तर ते गंगा जलाप्रमाणे पवित्र असतं, शुद्ध असतं असं म्हटलेलं आहे. आता चांदीच्या पात्रामध्ये भाताचा पिंड एक मुहूर्त पर्यंत जर पावसामध्ये ठेवला आणि जर त्याच्या रंगामध्ये कुठलाही बदल नाही झाला आणि तो भात जर खराब नाही झाला तर त्याला सुद्धा गांगजल असं म्हटलेलं आहे. म्हणजे गांगजल कुठलं हे ओळखायची एक टेस्ट त्यांनी सांगितली की चांदीच्या पात्रामध्ये एक भाताचा छोटा पिंड ठेवायचा एक मुहूर्त पर्यंत. एक मुहूर्त म्हणजे साधारण 3 तास तो तसाच ठेवायचा पावसामध्ये. आणि पावसामध्ये 3 तास ठेवल्यानंतर जर तो भात खराब नाही झाला, कुजला नाही, सडला नाही किंवा त्याच्या रंगामध्ये चवीमध्ये काही जर फरक नाही झाला तर ते जे जल आहे ते गांगजल आहे असं म्हणता येईल, कारण ते शुद्ध आणि पवित्र असतं. आणि जर त्याच्या रंगामध्ये परिवर्तन होऊन भात कुजत असेल तर त्याला गांगजल म्हणता येत नाही, तर त्याला सामुद्र जल असं म्हणावं. आणि हे जे सामुद्र जल आहे ते पिण्याकरता अतिशय धोकादायक अहितकर असतं. आता गांगेय वर्षा जलाचे जे गुण आता सांगितले ते भूमीवर पडण्यापूर्वीचे आहे आणि भूमीवर पडल्यानंतर त्याच्यामध्ये फरक पडतो. मग भूमीवर पडल्यानंतर त्या पाण्यामध्ये ते ज्या भूमीवर पडतं त्यानुसार त्याच्यामध्ये फरक पडतात. म्हणजे जर हे गांगजल काळ्या रंगाच्या काळ्या मातीत किंवा काळ्या भूमीवर पडलं तर त्याला मधुर रस प्राप्त होतो. उषर भूमीवर पडलं तर लवण रस प्राप्त होतो. तर असं वेगवेगळ्या प्रकारच्या भूमीमध्ये ते पडल्यानंतर त्याप्रमाणे त्याला रस हा प्राप्त होत असतो. ठीक आहे. तर याच्या एवढं म्हणजे कुठल्या भूमीवर पडल्यानंतर काय होतं त्याच्या खोलात शिरण्याचं काही कारण नाहीये, कारण ते तेवढं डिटेलमध्ये तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये. आता आपण ऋतुचर्या बघितली तर ऋतुचर्येमध्ये जसं वातावरण असेल त्याप्रमाणे त्या ऋतूत पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे गुणधर्म असतात. तो असा असतो की शिशिर ऋतूमध्ये जेव्हा पाऊस पडतो, शिशिर ऋतूमध्ये जे पाणी पडतं किंवा जे पाणी असतं शिशिर ऋतूमध्ये तर ते लघु असतं, कफवातजन्य व्याधींचा नाश करणारं असतं. वसंत ऋतूमधील जलाचा कषाय रस असतो, मधुर रस असतो, पण ते वृक्ष असतं. नंतर ग्रीष्म ऋतूमधलं जे जल असतं ते अनभिष्यंदी म्हणजे अभिष्यंदी म्हणजे कफ वाढवणारं आणि अनभिष्यंदी म्हणजे कफ न वाढवणार असतं, म्हणजेच ते उष्ण असतं, पित्त वाढवणार असतं.
नंतर वर्षा ऋतूमधील जे जल आहे ते गुरु असतं, कारण काय वर्षा ऋतूत पाऊस पडत असतो, नवीन पाणी असतं ते, त्यामुळे ते पचायला जड असतं, मधुर रसाचं असतं आणि अभिषंधी म्हणजे कफदोष वाढवणार असतं. नंतर शरद ऋतूमध्ये सुद्धा ऊन खूप पडतं, उष्ण वातावरण असतं शरद ऋतूमध्ये, त्यामुळे शरद ऋतूमधलं जे जल आहे ते सुद्धा लघु असतं आणि कफ न वाढवणार असतं, पण पित्त प्रकोपक असतं. आता हेमंत ऋतूमध्ये जे जल आहे, तर हेमंत ऋतूमधलं जल, हेमंत ऋतूमध्ये थंडी असते, त्यामुळं पाणी सुद्धा थंड असतं आणि पचायला जड असतं, गुरू असतं, परंतु ते स्निग्ध, बल्य आणि दृश्य असतं. तर अशा प्रकारे प्रत्येक ऋतूमध्ये जलाचे गुणधर्म सांगितलेले आहेत. आता आयुर्वेदानुसार प्रत्येकाने वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, म्हणजे चरकांनी वेगळे गुणधर्म सांगितलेले आहेत, नंतर वाग्भटांनी जलाचे 8 प्रकार वगैरे सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे असे बरेच त्याचे हे सांगितलेले आहेत. पण तुम्हाला साधारणपणे याच्यावर जो प्रश्न येतो तो म्हणजे की पाण्याचे उपयोग काय, दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचे उपयोग काय, पाणी दूषित होण्याची कारणं कोणती, दूषित पाण्यामुळे होणारे आजार कोणते, हे सगळं अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि पाणी शुद्धीकरणासाठी कोणकोणते उपाय केले जातात, अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात. ठीक आहे याच्यामध्ये. आता आपण हे जे बघितलं ते दिव्य जल किंवा आकाशीय जलाचे सगळे प्रकार बघितले, धारोदक, कारोदक, थेंब, तौशार, आणि प्रत्येक ऋतूमध्ये त्याचे गुणधर्म काय होतात ते बघितलं. आणि दुसरा जो मुख्य प्रकार आहे पाण्याचा तो म्हणजे भौमजल. भौमजल म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये भूमीमध्ये जे पाणी सापडतं ते. तर त्या भौमजलाचे वाग्भटांनी 8 प्रकार सांगितले आहेत, म्हणजे कौप, चौंडेय, वापी, सारस, प्रस्रवण, नदी, तडाग आणि औद्भित असे वाग्भटांनी भौमजलाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. नंतर परत चरकांनी सुद्धा अजून वेगळे प्रकार सांगितलेले आहेत, म्हणजे कौप, नादेय, तारस, ताडाग, प्रास्रवण, औद्भित, चौंड असे भौमजलाचे प्रकार सांगितलेले आहेत. तर आपण त्यातले काही प्रकार इथे बघूया. तर पहिलं भौम जलाचं पहिलं पहिलं त्याचा स्रोत कुठला, तर नदी. आपण जे पाणी पितो किंवा वापरतो ते जनरली नदीचं पाणी वापरतो. तर नदीचं जे पाणी आहे, नदीच्या जलाचं सुद्धा शुद्धत्व हे नदीच्या प्रवाहाच्या गतीवर अवलंबून असतो. म्हणजे जी नदी वाहती आहे, जी अगदी खळखळून वाहत असते, प्रवाह तिचा वेगवान असतो, त्याचं जे जल आहे ते जास्त शुद्ध असतं. आणि ज्या नदीचा प्रवाह जो मंद आहे, वेग कमी आहे, तर ते जल हे अनेक अशुद्ध पदार्थांनी युक्त असतं आणि हे जल पिण्यास अयोग्य असतं. नदीचं जे उगमस्थान आहे, त्या उगमस्थानाजवळ नदीतलं जे पाणी आहे ते शुद्ध असतं, परंतु जसं त्याचा प्रवाह पुढं पुढं जाईल तसं तसं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ आणि कचरा मिसळत जातो आणि मग ते पिण्यास अयोग्य ठरतं. त्यामुळं उगमस्थानाजवळ जरी नदीचं पाणी शुद्ध असलं तरी पुढे त्याच्यामध्ये ते पुढे पुढे ते अशुद्ध होत जातं. आता नदीच्या पाण्याचे गुणधर्म कोणते आहेत, तर ते वात वाढवणारं आहे, वृक्ष आहे, पचायला लघु आहे, दीपन म्हणजे भूक वाढवणार आहे, आणि लेखन कार्य करणार आहे. लेखन म्हणजे काय, स्वच्छ करणं, खरडून काढणं. तर असं ते लेखन करणारं हे नदीचं पाणी आहे. आणि जर समजा नदीचं पाणी मधुर आणि गुरु असेल, कधी असतं मधुर आणि गुरु, तर ज्यावेळी पाऊस पडतो, पावसाचं पाणी जेव्हा पडतं त्यावेळी त्यानंतर लगेचच ते पाणी आपण जेव्हा वापरतो त्यावेळी ते मधुर आणि गुरु असतं, पचायला जड असतं आणि कफदोष वाढवणार असतं. आता नदीचं जे पाणी आहे, आपण सगळे नदीचंच पाणी वापरतो. काही ठिकाणी जिथं नद्या नाही आहेत किंवा नदीला पाणी कमी आहे अशा ठिकाणी मग विहिरी आणि ट्यूबवेलचं पाणी हे वापरलं जातं. आता नदीचं जे पाणी आहे तर ते अशुद्ध होण्याची कारणं कोणती आहेत, तर शहरामध्ये गटारांचे जे प्रवाह आहेत किंवा गटारं जी आहेत तर ते बऱ्याच वेळा नदीत सोडलेली असतात, त्यामुळे शहरामध्ये गटारांचे प्रवाह नदीत सोडणे हे सगळ्यात मुख्य कारण आहे पाणी अशुद्ध होण्याचं.
नंतर कारखान्यातलं दूषित जल नदीत सोडणे, नदीमध्ये कपडे धुणे, पशु धुणे, मलविसर्जन करणे इत्यादी कारणांमुळं नदीचं पाणी हे अशुद्ध होतं. त्यानंतर घाणेरड्या ठिकाणाहून वाहत आलेलं जर पाणी नदीत मिसळत असेल तर त्यामुळे सुद्धा ते अशुद्ध होतं. नंतर नदीच्या तीरावर प्रेते जाळणं, पुरणं, मृत जनावरं नदीमध्ये टाकणं यामुळं ते अतिशय अशुद्ध होतं. नंतर आपण पूजा केल्यानंतर जे देवावरचं जे निर्माल्य असतं, जी फुलं असतात, तर ती निर्माल्याची फुलं नदीत टाकली जातात. परत मूर्तींचं विसर्जन नदीत केलं जातं, तर त्यामुळे सुद्धा नदीचं पाणी हे अशुद्ध होतं. नंतर अस्वास्थ्यकर व्यवसायांची जी काही टाकाऊ पदार्थ असतात किंवा टाकाऊ पाणी असतं, तर ते सुद्धा नदीत टाकलं जातं. उदाहरणार्थ कातडी धुणं, म्हणजे जे चर्मकार आहेत, तर ते लोक काय करतात, कातडी धुवायचं काम नदीत करतात आणि नंतर ती स्वच्छ कातड्यापासून वस्तू बनवतात. तर कातडी धुणं वगैरे जे प्रकार नदीकाठी चालतात, तर त्याच्यामुळं सुद्धा पाणी हे अतिशय घाण होतं. आता सूर्यप्रकाश, नदीचा तीव्र प्रवाह, काही वनस्पती आणि प्राणी यांच्याद्वारे नदीचं जल जे आहे ते नैसर्गिकपणे शुद्ध सुद्धा होत असतं. पण तरी सुद्धा जल पूर्णपणे त्यामुळं शुद्ध होत नाही. आणि म्हणून पाणी हे पिण्यासाठी उपयोगात आणण्यापूर्वी ते आपण शुद्ध करूनच वापरलं पाहिजे. नाहीतर त्या जलप्रदूषणामुळं अनेक प्रकारचे व्याधी आपल्याला होऊ शकतात. उदाहरणार्थ कावीळ, टायफॉइड, नंतर गॅस्ट्रो, कोलायटिस या प्रकारचे आजार हमखास होतात जर अशुद्ध पाणी पिण्यात आलं तर. आता भौमजलाचा एक प्रकार झाला नदीचं पाणी. दुसरा प्रकार कुठला आहे तर कूपजल. कूप म्हणजे काय? कूप म्हणजे विहीर. तर कूपजल म्हणजे विहिरीचं पाणी. तर विहिरीचं जे पाणी आहे ते क्षारयुक्त असतं. म्हणजे नदीच्या पाण्यापेक्षा विहिरीच्या पाण्यामध्ये क्षार जे आहेत ते सॉल्ट ज्याला आपण म्हणतो ते क्षारयुक्त असतं आणि त्यामुळे ते पित्त दोष वाढवणारं असतं. कफदोष त्यानं कमी होतो. त्यानं भूक लागते, पचायला हलकं असतं, पण क्षारयुक्त असल्यामुळे त्यानं पित्त वाढतं. आता याचे सुद्धा दोन प्रकार आहेत विहिरीच्या पाण्याचे. एक म्हणजे आसोपान कूप आणि दुसरं रसोपान ससोपान कूप. आसोपान कूप, आसोपान कूप म्हणजे पायऱ्या नसलेलं, म्हणजे ज्या विहिरीला खाली उतरायला पायऱ्या नसतात त्याला आसोपान कूप म्हणतात. सोपान म्हणजे पायऱ्या. आणि ससोपान कूप म्हणजे ज्या विहिरीला खाली उतरण्यासाठी पायऱ्या असतात त्याला ससोपान कूप असं म्हटलं जातं. त्यालाच वापी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ज्या विहिरीमध्ये खाली उतरायला पायऱ्या असतात त्याला वापी असं सुद्धा म्हटलं जातं. आता कूपजल म्हणजे विहिरीचं जे पाणी आहे ते सुद्धा दोन प्रकारचं आहे. एक सक्षार आणि दुसरं मधुर किंवा अव्यक्त रस. आता सक्षार जे आहे ते पाणी थोडस खारट असतं, खारं पाणी असतं आणि ते लघु असतं, दीपन असतं, पण कफ कमी करणारं आणि पित्त वाढवणारं असतं. आता जर हे जल मधुर असेल तर ते पित्त शामक पण असतं. आता भूमीमध्ये म्हणजे जमिनीमध्ये दोन प्रकारचे स्तर असतात. एक प्रिव्हियस लेअर म्हणजे प्रवेश्य स्तर आणि दुसरा इम्प्रिव्हियस लेअर म्हणजे अप्रवेश्य स्तर. आता या दोन लेअर पैकी कुठल्या लेअर मधनं आपण पाणी काढतोय किंवा कुठल्या लेअर मधनं पाणी आपल्या विहिरीमध्ये येतंय त्यानुसार त्या जलाचे गुणधर्म ठरतात आणि त्यानुसार त्याचे प्रकार पण त्या विहिरीचे प्रकार पण ठरतात. आता असे चार प्रकार सांगितलेले आहेत म्हणजे उथळ कूप, खोल कूप, स्वयंभू कूप आणि नलिका कूप. त्यातलं स्वयंभू कूप म्हणजे काय? उथळ कूप म्हणजे काय तर भूपृष्ठ आणि प्रथम अप्रवेश्य स्तर, आपली जमिनीची पातळी आणि त्याच्या खालचा पहिला अप्रवेश्य स्तर प्रिव्हियस लेअर जो असतो यापर्यंत ही विहीर खोल असते. म्हणजे फार खोल नसते ती थोडक्यात. परंतु ते फारशी खोल नसल्यामुळं काय होतं की त्याच्यामुळं त्याच्यामध्ये शौचालयाचं पाणी, कचऱ्याची अशुद्धी ही सगळी जी आहे, मलमूत्राचं पाणी हे सगळं ह्या स्तरापर्यंत जात असतं. त्यामुळं ती अशुद्धी या पाण्यामध्ये मिसळलेली असते. ग्रीष्म ऋतूमध्ये हे
हे उथळ असतं, म्हणजे अगदी वरच्या स्तरातलं पाणी असतं. त्यामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये या विहिरीतल्या जलाची पातळी जी आहे ती खूप कमी होते किंवा ती विहीर आटते सुद्धा. आणि हे जे जल आहे हे अशुद्ध असतं आणि क्षारयुक्त असतं. आणि त्यामुळं याच्यामध्ये रोगजंतू असतात, जीवाणू असतात. त्यामुळे हे उथळ कूपातलं जर पाणी पिण्यात आलं तर त्यामुळं अनेक प्रकारचे आजार हे माणसाला होऊ शकतात. तर खोल कूप जे आहे, एक उथळ कूप आणि नंतर खोल कूप. खोल कूप जो आहे तो पहिल्या किंवा दुसऱ्या अप्रवेश स्तरावरील जलापर्यंत खोल असतात. आणि यातले झरे जे आहेत ते खूप खोलवरून किंवा लांबून वाहत येत असल्यामुळं ते पाणी फारसं प्रदूषित नसतं. अगदी खूपच शुद्ध असतं, प्युअर असतं असं नाही. पण उथळ कूपाच्या मानानं हे पाणी खूपच शुद्ध असतं. आणि विहीर जर पक्की बांधलेली नसेल किंवा तिला जर भेगा पडल्या असतील तर भूपृष्ठावरचं पाणी सुद्धा त्याच्यामध्ये मिसळू शकतं आणि त्यामुळे ते पाणी हे अशुद्ध होतं. आता हे जे पाणी आहे खोलकूपातलं ते कठीण असल्यामुळं ते मृदू करून वापरावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण हे खूप जास्त असतं. त्यामुळं बऱ्याच वेळा त्या पाण्यानं कपडे स्वच्छ निघत नाही किंवा त्या पाण्यामध्ये जर आपण काही शिजवलं तर ते लवकर शिजत नाही. म्हणून मग ते हार्ड वॉटर असतं ते सॉफ्ट करून वापरावं लागतं. आता बाजारात आपल्याकडे वॉटर सॉफ्टनर मिळतात. तर ते वॉटर सॉफ्टनर जर बसवले तर त्यामुळे आपल्याला ते कठीण पाणी मृदू करून वापरता येतं. तर अशा प्रकारे भौमजलाचे दोन प्रकार पडतात, एक नदीचं पाणी आणि दुसरं विहिरीचं पाणी. विहिरीच्या पाण्याचे दोन प्रकार म्हणजे एक उथळ कूप आणि दुसरं खोल कूप, असं असे दोन प्रकार आहेत. आता बऱ्याच ठिकाणी नद्या नाही आहेत, बऱ्याचशे गावं वाड्या वस्त्या अशा आहेत की तिथं नदीचं पाणी पोचत नाहीये किंवा तिथं नदी नाहीये. तर अशा ठिकाणी विहिरीचंच पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. तर मग जिथं विहिरीचंच पाणी वापरलं जाते किंवा ज्यांना विहिरीचं पाणी पिण्याशिवाय पर्याय नाहीये, अशा ठिकाणी चांगल्या प्रकारची विहीर ही असणं गरजेचं आहे. तर आदर्श विहीर कशाला म्हणायचं? आदर्श विहिरीमध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत? तर एक म्हणजे जमिनीची निवड. आता विहीर जी आहे ती शौचालयाच्या जवळ किंवा एखाद्या कारखान्याजवळ अशा ठिकाणी विहीर खोदून उपयोग नाहीये. तर विहीर ही चांगल्या जमिनीत खोदावी. त्याकरता सपाट मैदान किंवा आजूबाजूपेक्षा थोडीशी उंच उचललेली किंवा उंच जागा जी असेल तर ती निवडावी. त्यामुळं सूर्यकिरण विहिरीवर पडतात आणि पावसाचे पाणी सुद्धा त्यात मिसळते. उंच जागा जर घेतली तर पावसाचं पाणी त्यात मिसळत नाही. खोल जागेमध्ये जर खोल जमिनीवर जर आपण सखोल जमिनीवर जर विहीर खोदली तर पावसाळ्यात इकडचं तिकडचं पावसाचं पाणी वाहत येतं आणि त्या विहिरीमध्ये मिसळू शकतं. म्हणून थोडीशी उंच जागेची निवड ही जमिनीची निवड ही विहिरी करता करायला पाहिजे. नंतर प्रभाव क्षेत्र म्हणजे विहिरीच्या आसपास 15 मीटर पर्यंतच्या अंतरावर अशुद्ध किंवा प्रदूषणाकरता कारणीभूत अशा कुठल्याही गोष्टी असता कामा नयेत. त्या ठिकाणी मोठे वृक्ष असू नयेत. कारण का? तर त्याचे फांद्या, पानं, फळं, फुलं ही सगळी त्याच्यात पडतात आणि मग कुजून पाणी अशुद्ध होतं. म्हणून मोठे वृक्ष असू नयेत. नंतर त्यामुळं काय होतं की त्या वृक्षाची तर कचरा पडतोच, पण त्याच्यावर जे पक्षी राहतात त्या पक्ष्यांची विष्ठा सुद्धा पाण्यामध्ये मिसळू शकते. आणि शिवाय त्या झाडाच्या सावलीमुळं सूर्यकिरणही विहिरीच्या पाण्यात पडत नाहीत. कारण सूर्यकिरणांमुळे पाणी स्वच्छ होतं. म्हणून सूर्यकिरण ही विहिरीच्या पाण्यावर पडणं आवश्यक आहे. त्यानंतर भिंत. विहिरीच्या परिघापासून तर शंकू भागाकडे सिमेंट किंवा दगड-विटांनी बांधलेली एक चांगली भिंत असली पाहिजे. म्हणजे अशुद्ध आजूबाजूचे अशुद्ध पदार्थ त्या पाण्यामध्ये मिसळणार नाही. आणि ही भिंत अभेद्य स्तरापर्यंत म्हणजे खाली खोलवर बांधलेली असली पाहिजे. नंतर कठडा. कठडा म्हणजे जमिनीपासून वर 4 फूट उंचीपर्यंत कठडा बांधावा आणि सभोवती सिमेंट आणि फरशी याचा वापर करून
पाणी वाहून जाण्यासाठी उतार सुद्धा केला पाहिजे. नंतर विहिरीमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा पडू नये याकरता त्याच्यावर एक जाळीदार झाकण असणं आवश्यक आहे. नंतर विहिरीच्या आसपास स्नान करणं, कपडे धुणं, भांडी धुणं, गुरे धुणं इत्यादी बाबी ह्या करू नयेत, त्या टाळाव्यात. विहिरीतलं पाणी काढण्यासाठी दोर, बादली, रहाट किंवा पंप असावा, परंतु विहिरीत उतरण्यास पायऱ्या असू नयेत. नाहीतर काय आहे, सगळेजण ते पायऱ्या उतरून खाली जाणार, त्याच्यात पोहणार किंवा काहीही करणार, त्यामुळे मग ते पाणी अशुद्ध होतं. शिवाय लोकांना आरोग्याचं शिक्षण पण देणं गरजेचं आहे. म्हणजे विहिरीच्या आसपास केरकचरा टाकू नये, कपडे धुणं, गुरे धुणं हे टाळलं पाहिजे, नाहीतर पाणी अशुद्ध होईल. तर हे आदर्श विहिरीचे लक्षणं सांगितलेले आहेत. आता काही ठिकाणी स्वयंभू कूप असतात. स्वयंभू कूप म्हणजे याची रचना एक प्रकारे खोल कूपासारखीच असते आणि यात भूमीचा दाब वाढल्यामुळं सायफन तत्वानुसार भूमिगत जल पंपाशिवायच कारंजाप्रमाणे नलिकेतून बाहेर येऊ लागतं. आणि फ्रान्समध्ये ऑर्टोइस नावाच्या प्रांतामध्ये याचा पूर्वीपासून उपयोग केला जातो. त्यावरूनच त्याला ऑर्टेशियन कूप असं नाव पडलेलं आहे. आता भारतामध्ये या विहिरी फारशा कुठेही दिसत नाहीत, अशा ऑटोमॅटिक पाणी वर येणाऱ्या. आपण काय करतो, ट्यूबवेल हे करतो, त्याच्यात पाईप टाकतो आणि त्याला मोटर बसवतो आणि ते मोटरच्या साहाय्यानं आपण पाणी बाहेर काढत असतो. दुसरा विहिरीचा प्रकार म्हणजे नलिका कूप, ट्यूबवेल्स. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा खोदलेल्या विहिरी, नलिका कूप यापैकी खोदलेल्या विहिरी हा प्रकार भारतामध्ये पूर्वीपासून प्रचलित आहे. ग्रामीण भागात सुद्धा ते कच्च्या विहिरी, पक्क्या विहिरी अशा प्रकारच्या विहिरी आढळतात. परंतु शहरामध्ये सगळीकडे ट्यूबवेल्स आहेत आणि ते ट्यूबवेलचं पाणी बांधकामासाठी आणि काही ठिकाणी पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी सुद्धा वापरलं जातं. आता ह्याचे डीप ट्यूबवेल्स, आर्टेशियन कूप, कूप असे ह्या ट्यूबवेल्सचे सुद्धा बरेच प्रकार आहेत. पण आपण त्या खोलात शिरणार नाही आहोत, कारण त्याच्यावर काही प्रश्न येत नाहीत कधी. त्यानंतर अजून एक पाण्याचा ह्याचा प्रकार म्हणजे सरोवराचं जल आणि तलावाचं जल. आता सरोवराचं जे जल आहे ते कषाय मधुर रसाचं असतं, लघु असतं, बल्य असतं, तृष्णा शमवणारं असतं. आता आपल्याकडे उत्तर भारतामध्ये बरेच सरोवर आहेत. त्यानंतर हिमालयाच्या पायथ्याशी किंवा हिमालयामध्ये सुद्धा अनेक सरोवर आहेत. आपण आपलं जे एक धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्ट्या प्रसिद्ध सरोवर म्हणजे मानस सरोवर. कैलास पर्वताजवळ जे मानस सरोवर आहे ते सरोवर आपल्याकडे आध्यात्मिक दृष्ट्या प्रसिद्ध आहे. तर हे सरोवराचं जल कसं असतं, तर ते कषाय मधुर रसाचं असतं, पचायला हलकं असतं, बल्य असतं, तृष्णा शमवणारं असतं आणि हे सगळ्यात शुद्ध असतं. म्हणजे अंतरिक्ष जलानंतर, दिव्य जलानंतर त्याच्या खालोखाल सगळ्यात श्रेष्ठ जल तर ते सरोवराचं जल आहे. त्यानंतर तडाग जल. तडाग जल म्हणजे तडाग म्हणजे तलाव. तर तलाव हे ठिकठिकाणी बऱ्याच प्रमाणात आहेत. बहुतेक करून प्रत्येक गावात एक तरी तलाव असतो. तर आपल्या इथं महाराष्ट्रात कोल्हापूरचा सगळ्यात प्रसिद्ध तलाव म्हणजे रंकाळा. रंकाळा जो आहे तो तलाव आहे. तर ह्या अशा प्रकारच्या तलावाचं पाणी कसं असतं, मधुर रसात्मक असतं, कषाय रसात्मक असतं. त्याचा विपाक कटू म्हणजे तिखट असतं आणि हे वात दोष वाढवणार असतं. आणि तलाव जे आहेत ते तलाव ते नैसर्गिक तयार होत नाहीत, तर ते आपण पाणी साठवण्यासाठी बनवलेले असतात, मनुष्यकृत असतात ते. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये तलाव असायचे. त्याला चारी बाजूंनी पक्क्या भिंती सुद्धा बांधलेल्या असायच्या, की पावसाचं पाणी त्यामध्ये साठवून ठेवलं जायचं आणि पाऊस जेव्हा नसतो त्यावेळी त्यातलं पाणी वापरलं जायचं. आता सुद्धा पावसाचं पाणी साठवण्याकरता प्रत्येक शेतामध्ये शेततळ असतं. ते शेततळ जे असतं तर ते तळ हे एक प्रकारचा तलावच आहे. या तलावामध्ये जलशुद्धी करता मासे, बेडूक
परत वेगवेगळ्या प्रकारची शेवाळ हे टाकलेले असतात, त्यामुळं पाणी शुद्ध राहतं. याशिवाय तलावाची शुद्धता राखण्यासाठी अनेक उपाय सुद्धा सांगितलेले आहेत. ते कोणते आहेत? तर तलावामध्ये मासे सोडावेत, तसेच अल्गी नावाचं शेवाळ सुद्धा त्यामध्ये टाकून त्याची वाढ होऊ द्यावी, त्यामुळे जलशुद्धी होते. नंतर तलावाच्या भोवती 0.75 ते 1 मीटर भिंत किंवा काटेरी कुंपण असावं, जेणेकरून जनावरं त्या पाण्यामध्ये जाणार नाही आणि पाण्याचं पण रक्षण होईल आणि जनावरांचं पण रक्षण होईल. तलावाच्या बाहेरच्या बाजूचा जो उतार आहे, तो उतार बाहेरील बाजूने काढावा. त्यामुळे बाहेरच्या प्रदेशात एकदा वापरलेलं जल जे आहे ते पुन्हा तलावामध्ये न जाता बाहेरच त्याचा निचरा होईल. नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी तलावाची स्वच्छता करावी. कारण का? तर ग्रीष्म ऋतू नंतर पुढचा ऋतू कोणता आहे? तो वर्षा ऋतू. वर्षा ऋतूमध्ये भरपूर पाऊस पडतो आणि तलाव पाण्याने भरून जातो. म्हणून ग्रीष्म ऋतूत पाणी खूप कमी झालेलं असतं, त्यावेळी या तलावाची स्वच्छता केली जाणं आवश्यक आहे. नंतर तलावाचं शुद्धीकरण म्हणजे तलाव हा जीवजंतू रहित करण्यासाठी, त्याच्यातले रोगजंतू घालवण्यासाठी त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जाते. नंतर ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर अर्धा ते 1 तासामध्ये तलाव जो आहे किंवा तलावातलं जे पाणी आहे ते जीवाणूरहित होतं. नंतर अजून एक उपाय सांगितलाय ते म्हणजे मनुष्य आणि इतर प्राणी तलावाच्या आसपास मलमूत्र त्याग करणार नाही याकडे लक्ष द्यावं. तलावाचं पाणी जर पिण्याकरता उपयोगात आणायचं असेल तर ते आधी गाळायचं. त्याच्या आधी त्याच्यावर तुरटी फिरवायची, नंतर ते गाळायचं, त्याच्यानंतर 10 मिनिटं उकळून घ्यायचं, म्हणजे मग ते पाणी पिण्यासाठी शुद्ध होतं. ते पाण्यामध्ये जास्त अशुद्धी टाळण्यासाठी काय करायला सांगितलंय, तर तलावाच्या एका कोपऱ्यामध्ये सगळ्या आधी लहान लहान दगड, गोटे, त्याच्यानंतर जाड रेती आणि त्याच्यानंतर सर्वात वरती बारीक रेती टाकून त्याद्वारे शुद्ध झालेलं जे पाणी आहे ते एका नळीद्वारे बाहेर काढलं जातं आणि ते मग वापरासाठी उपयोगात आणलं जातं. त्यानंतर आयुर्वेदामध्ये सुश्रुतांनी अजून एक जलाचा प्रकार सांगितलाय, तो म्हणजे चौंड्य जल. चौंड्य जल म्हणजे काय? तर काही वेळा भूमीमधलं म्हणजे जमिनीखालचं जे पाणी आहे ते जमिनीच्या वरच्या स्तराच्या खूप जवळ येतं. म्हणजे खूप पाऊस पडला की काय होतं की खाली खोल खोल विहिरीतलं सुद्धा पाणी, विहिरी भरून जातात आणि पाणी वर येतं. आणि हे जे पाणी आहे हे पाणी वरती आल्यामुळे काय होतं की त्या भागामध्ये दलदल निर्माण होते आणि या ठिकाणी 0.75 ते 1 मीटर खोल जर खोदलं तर तिथं आपल्याला भरपूर पाणी मिळू शकतं. तर हे जे पाणी आहे म्हणजे दलदलीच्या ठिकाणी जे जमिनीखाली जे पाणी असतं तर त्याला चौंड्य जल असं म्हटलं जातं. आणि याचे जे गुणधर्म आहेत ते स्थान परत्वे बदलत असतात. जनरली ते वृक्ष असतं, मधुर असतं, कफग्न असतं आणि पित्तकर असतं. आता अशा ठिकाणी जर शेती केली तर त्यासाठी वेगळा पुरवठा करण्याची गरज नसते. त्यामुळं धान्य सोडून इतर कुठल्याही गोष्टींची शेती जर करायची असेल तर ती चौंड्य जल जिथं असतं तिथं करणं जास्त फायद्याचं आहे. आता नदी तीरावरची जर रेती असते, नदीच्या काठावर जी रेती किंवा वाळू असते, तर ती खोदल्यानंतर जर खाली पाणी मिळालं तर त्याला विकिर जल असं म्हणतात. आणि हे जे विकिर जल आहे ते कटू लवण रसाचं असतं आणि ते कफग्न, पचायला हलकं, भूक वाढवणारं असतं. त्यानंतर प्रस्रवण जल जे आहे ते म्हणजे झऱ्याचं पाणी. तर झऱ्याचं जे पाणी आहे ते कफग्न आहे, कफ कमी करणार आहे, भूक वाढवणार आहे, हृदयाला बल देणार आहे आणि लघु असं आहे. आणि ते त्रिदोष घन आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. नंतर औद्भिद जल म्हणजे काय? औद्भिद जल जे आहे ते मधुर रसाचं असतं, शीत असतं, पित्त शमन करणारं असतं. नंतर केदार जल, पल्वल जल असे पण काही प्रकार सांगितलेले आहेत. आता पाण्यामध्ये पाण्याचे आपण जर गुणधर्म बघायचे झाले तर दोन्ही
प्रकारचं गुणधर्म हे वेगळे असतात. म्हणजे शीत जल आणि उष्ण जल. गार पाणी पिलं तर त्याचे गुणधर्म वेगळे असतात. आपलं उष्ण जल म्हणजे गरम पाणी पिलं तर त्याचे कार्य हे शरीरामध्ये वेगळं असतं. तर शीत जलाचे काय गुणधर्म आहेत, तर शीत जल जर पिलं तर त्यामुळं मदात्यय, ग्लानी, मूर्छा, वमन, श्रम, भ्रम, तृष्णा, दाह, रक्तपित्त, विष या सगळ्याचा नाश होतो. परंतु ज्यावेळी आपल्याला खूप तहान लागलेली असते, आपण उन्हामध्ये जातो आणि उन्हातनं आपण शरीर पण तापलेलं असतं, तोंडाला घशाला कोरड पडलेली असते, तहान लागलेली असते, तर अशा वेळी जर हे जर थंड पाणी, माठातलं पाणी किंवा फ्रीज मधलं पाणी आपण जर पिलं तर त्यामुळं पित्त आणि कफ दोन्हीचा प्रकोप होतो आणि निद्रा, तंद्रा, आत्मान, गौरव, श्वास, कास, अग्निमंद यासारख्या व्याधी ते उत्पन्न करतं. म्हणून आपण म्हणत असतो, मुलांना सांगतो की उन्हातनं आल्यावर एकदम थंड पाणी पिऊ नका. आता थंड पाणी जे आहे ते मधुर विपाकी आणि शीतवीर्याचं आहे. उष्ण जल जरी वापरलं तरी वीर्य हे शीतच असतं. उष्ण जल कमी मात्रेत वापरलं तर ते लघु असतं, पण उष्ण जल सुद्धा जर जास्त मात्रेत पिलं तर ते गुरुच ठरतं. न उकळलेल्या पाण्याला कच्चं पाणी किंवा अपक्व जल असं म्हटलं जातं. ज्याचे तिन्ही दोष आणि अग्नी अस्थिर आहेत, जो मनुष्य काही ना काही दीर्घ आजारानं दुर्बल झालेला आहे, अशा लोकांनी अपक्व जल हे पिऊ नये, कारण ते तीनही दोषांना प्रकुपित करणार असतं. म्हणून जल हे अग्नीच्या गुणाचं असल्यामुळं मंदाग्नी असलेल्या व्यक्तींनी शीतजल पिऊ नये, कारण का होईल, शीतजल त्यांनी पिलं तर त्यांचा अग्नी अजूनच मंद होईल आणि सर्वे रोगा मंदेग्नी, अग्नी मंद झाला की अनेक प्रकारचे आजार हे निर्माण होतात. आता उष्ण जल जे आहे ते कसं आहे, तर उष्ण जल हे कफ वात व्याधी कमी करणार आहे, स्थौल्य नाशक आहे, मूत्र शोधक आहे, जाठराग्नी वर्धक आहे, नंतर आहाराचं व्यवस्थित पचन करणार आहे, आमपाचक आहे, त्यानंतर खोकला, दमा, सर्दी, त्यानंतर पाठ दुखणं, छाती दुखणं, नव्यानं आलेला ज्वर म्हणजे ताप, या सगळ्यामध्ये उष्ण जल हे उपयुक्त असतं. आमाजरण आणि विष्ठबधा जीर्ण या दोन्ही व्याधीमध्ये तहान लागली नसेल तरी सुद्धा वरचेवर उष्ण जल हे प्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे काय होईल, आम जो आहे त्याचं पचन होईल. परंतु ते एवढ्याच मात्रेत प्यावं की त्यामुळे घेतलेल्या अन्नाचं क्लेदन होईल, कारण अति प्रमाणात जर उष्ण जल पिलं तर त्याच्यामुळे सुद्धा जाठराग्नीचा नाश होतो, कारण शेवटी उष्ण जरी असलं तरी ते शेवटी पाणी आहे आणि पाणी हे अग्नीचा नाश करतं. वात आणि कफ यामुळे जर उदरामध्ये जर बद्ध झालं असेल तर अन्न उष्ण जलामुळे द्रवित होऊन ते लवकर पचतं. म्हणजे काही वेळा असं होतं ना की आपण खूप जेवण करतो आणि ते जेवण पचत नाही, म्हणजे ते असं पोट गच्च होणे किंवा पोटात काहीतरी दगड ठेवल्यासारखं वाटणे, हा जो प्रकार आहे, तर त्याच्यासाठी उष्ण जल हे प्यायला सांगितलेलं आहे, त्यामुळे ते लवकर पचतं. नंतर जे पाणी आपण उकळून पितो, चांगलं उकळलेलं जे पाणी असतं त्याला पक्व जल असं म्हटलं जातं. आणि देश आणि ऋतू तसेच लघु गुरु गुणांचा विचार करून पक्व जलाचा हा उपयोग करावा. आता पक्व जल जे आहे ते वात शमना करता चांगलं आहे, आणि वात शमनासाठी जर पाणी उकळून प्यायचं असेल तर ते 3/4 भाग आटवलेलं पाणी जे असतं ते वातशमना करता चांगलं असतं. म्हणजे 4 भांडी पाणी घ्यायचं, ते उकळून 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 एकच भांड उडवायचं. तर असं जे पक्व जल असतं ते वातशमना करता चांगलं असतं. आता स्वस्थ व्यक्तीनं शरद आणि ग्रीष्म ऋतू वगळता इतर ऋतूमध्ये मधून मधून थोडे थोडे पाणी पित राहावं. शरद आणि ग्रीष्म ऋतूमध्ये जास्त पाणी पिण्याची गरज असते, कारण त्यावेळी वातावरणातली उष्णता जी आहे ती वाढलेली असते. शिळं पक्वजल उपयोगात आणू नये, कारण ते आम्ल विपाकी आणि त्रिदोष प्रकोपक असतं. म्हणजे आज पाणी उकळले, 3-4 दिवस तसंच ठेवलंय नंतर पिलंय, किंवा 3-4 दिवस तेच उकळलेलं पाणी आपण पितोय, तर ते हानिकारक आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे.
पण आजकाल आता आपण तो विचार करून आपल्याला चालत नाही, कारण पाण्याची कमतरता असल्यामुळं एकदा पाणी आलं की ते 2-3 दिवस तरी प्यावं लागतं. मग ते आपण जर गरम करून पिलं तर ते शुद्ध होतं. तर जलकाठिन्य आणि मार्दवता हा जो भाग आहे पाण्याचा, जलकाठिन्य म्हणजे हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर. तर हार्ड वॉटर म्हणजे काय, तर ज्या पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे बायकार्बोनेट असतात, म्हणजे याच्यामध्ये कॅल्शियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट असतं, सल्फेट, क्लोराईड, नायट्रेट असतात, त्याला कठीण जल किंवा हार्ड वॉटर म्हणतात. आणि या जलामध्ये क्षारांचा साबणाशी संयोग झाल्याबरोबर त्या जळाच्या ठिकाणी असणारी जी साबणाची फेस होण्याची जी क्रिया आहे ती नष्ट होते. म्हणजे तुम्ही जर कठीण पाण्यामध्ये जर साबण टाकलं, साबण चुरा टाकला आणि ते किती जरी हलवलं तरी त्याचा फेस होत नाही. आणि त्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये कपडे कितीही धुतले तरी ते स्वच्छ निघत नाहीत. त्यामुळे हे पाणी आंघोळी करता, कपडे धुण्याकरता, अन्न शिजवण्याकरता उपयोगी नसतं. त्याच्यामध्ये कुठलंही धान्य, डाळी सुद्धा व्यवस्थितपणे लवकर शिजत नाही. म्हणून हे पाणी जर आपल्याला वापरायचं असेल तर ते आधी सॉफ्ट करावं लागतं. ते मृदू करून मगच वापरात आणलं जातं. आता आता जे काही क्षार सांगितले त्या घटकापैकी एक जरी घटक उपस्थित असला तरी त्या पाण्याला जडत्व येतं. आता हे जे जलकाठिन्य आहे त्याचे पण दोन प्रकार आहेत. एक म्हणजे तात्पुरतं किंवा अस्थायी काठिन्य आणि दुसरं म्हणजे कायमचं किंवा स्थायी काठिन्य. आता तात्पुरतं जे काठिन्य असतं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे बायकार्बोनेट असतात आणि हे पाणी जर उकळलं तर त्यातला जडपणा हा नाहीसा होतो. म्हणजे ते जे बायकार्बोनेट्स असतात ते खाली तळाशी बसतात, वरचं पाणी हे मृदू होतं आणि ते आपण वापरू शकतो. दुसरा प्रकार म्हणजे कायमचं काठिन्य. कायमचं जे काठिन्य आहे यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे सल्फेट असतात आणि हे पाणी उकळलं तरी ते क्षार पाण्यामध्येच राहतात, त्या पाण्यातले क्षार हे बाजूला होत नाहीत. त्यामुळे त्याचं जे जडपणा आहे तो कायम राहतो, तो कमी होत नाही. म्हणून त्याला कायमचं काठिन्य असं म्हटलं जातं. आता जलाचं काठिन्य हे मिली इक्विव्हॅलंट्स पर लिटर, मिली इक्विव्हॅलंट्स पर लिटर या एककामध्ये मोजलं जातं. म्हणजे जर 1 लिटर पाण्यामध्ये 50 मिलीग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट असेल तर त्याला 1 मिली इक्विव्हॅलंट पर लिटर असं म्हटलं जातं. तर हे जे आहे कठीण पाणी, तर ते पाणी वॉटर सॉफ्टनर नावाचं एक मशीन किंवा एक इन्स्ट्रुमेंट बाजारामध्ये मिळतं. ते जर आपल्या नळाला जोडलं आणि त्यातून पाणी जर काढलं तर मग ते पाणी मृदू होतं, त्यातले सगळे क्षार निघून जातात आणि मग ते आपल्याला वापरायला चालतं, म्हणजे ते चांगलं असतं. आता कठीण पाण्यामुळं काय काय नुकसान होतं, तर कठीण पाण्यामुळं मुळं साबणाला फेस येत नाही, त्यामुळे कपडे स्वच्छ निघत नाहीत, वस्त्र लवकर फाटतात. नंतर आपण ते पाणी जर भांड्यांमध्ये भरून ठेवलं तर ते त्याच्यातले जे क्षार आहेत ते खाली तळाशी बसतात आणि ते पाणी तापवताना ते भांडही लवकर तापत नाही, पाणी पण लवकर तापत नाही. नंतर अशा पाण्यामध्ये अन्न शिजत नाही. नंतर औद्योगिक विचार. औद्योगिक कारखान्यामध्ये जल जे आहे ते अशा ठिकाणी वापरलं जात नाही आणि त्यामुळे ठीक आर्थिक नुकसान होतं. आहे, चालेल. अन्नाचं व्यवस्थित पचन होत नाही या पाण्यामध्ये. नंतर त्याची जी पाईपलाईन असते त्या पाण्याची, तर त्या पाईपलाईन मधले ते पाईप जे आहेत ते सुद्धा लवकर खराब होतात. मग असं जे काही हार्ड वॉटर आहे ते पाण्याचं काठिण्य किंवा हार्डनेस आहे तो दूर करण्यासाठी सुद्धा काही पद्धती सांगितल्या आहेत. मग त्यात पण तात्पुरतं काठिण्य दूर करण्याच्या पद्धती आहेत आणि काही कायमस्वरूपी काठिण्य दूर करण्याच्या पण काही पद्धती आहेत. तर आता जलाचं काठिण्य तात्पुरतं कसं दूर करायचं, तर त्याच्यासाठी पाणी उकळणं किंवा क्लार्क विधी म्हणजे ऍडिशन ऑफ लाईम, नंतर त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट मिसळणं किंवा परम्युटेड प्रोसेस याद्वारे आपण त्याचं
काठिण्य तात्पुरतं दूर करू शकतो. नंतर कायमचं जर काठिण्य दूर करायचं असेल तर त्याच्यासाठी परम्युटेट विधी नावाचा एक प्रकार आहे, प्रोसेस आहे. तर त्या प्रोसेसनं आपण कायमचं ते पाणी सॉफ्ट करू शकतो. आणि त्याच्यामध्ये जर समजा आपण सोडियम कार्बोनेट मिसळलं कठीण पाण्यामध्ये, तर सोडियम कार्बोनेट मिसळण्यामुळे सुद्धा त्याचं कायमचं काठिण्यही दूर होतं. ठीक आहे. थांबूया.